काय केलंस तू? काय काय केलं म्हणजे? ही आईस्क्रीम लागली होती ना नाकाला, ते पुसलं. कुठल्या अधिकाराने माझ्या नाकाला टच केलंस तू? कुठल्या अधिकारानं म्हणजे? नवरा बायको आहोत ना आपण. मग तू हे बघ, तुलाही माहिती आपण तसे नवरा बायको नाही होत म्हणून. मग दोस्ती तर आहे ना आपली, दोस्तीच्या नात्यानं केलं समजा. कोण दोस्त? कुठला दोस्त? आपण रूममेट्स आहोत आणि त्या हिशोबाने तू माझ्या नाकाला टच करू शकत नाही. नाक टच करणं इज नॉट अलाउड. रूममेट हा, एक मिनिट थांबा. हा, त्या रात्री तुम्ही माझ्या अंगावर चादर टाकली इथपर्यंत, त्या कुठल्या अधिकारानं टाकली बरं? सांगा ना आता. हा हा, सांगा 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 की. हा, रूममेट्स म्हणून. रूममेट्स म्हणून टाकली होती. बेसिक डिसेन्सी असते ना, म्हणून टाकली होती. हा, मग ते रूममेट आणि ते म्हणून तसं मी टच केलं. ठीक आहे, हा झालं. अरे नीच माणसा, मी चादर टच केली होती, तुला टच केलं नव्हतं. टच नॉट अलाउड. वय काय टच नॉट अलाउड? मग त्या रात्री बदकन तुम्ही माझ्या अंगावर पडलात, त्याचं काय? हा, माझ्यावर चान्स मारला तुम्ही. हा, त्याचं काय सांगा की. एवढा मोठा टच केला तुम्ही मला. हा, एवढा मोठा टच केला, बरगड्या गेल्या माझ्या, रात्रभर झोप नाही लागली मला. त्याचं बोला की. आता नाही बोलणार तुम्ही, तोंड फिरवून जाणार तिकडं. हा, तुमच्याकडे काय उत्तर नसेल ना आता. सांगणार आहे मी तुला. ऍक्सिडेंट होता तो, कळलं का? ऍक्सिडेंट होता. पाण्याचा तांब्या होता जो तू उचलून आणून तुझ्या शेजारी ठेवला होतास ना, मग तुझ्या लांब तगड्यांमध्ये अडकले मी आणि पडले म्हणून झालं ते. मुद्दाम केलं नव्हतं, कळलं का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, टच नॉट अलाउड. आपण रूममेट्स आहोत, दोस्त नाही. रूममेट्स होते. मला फक्त तुमच्या रूममेट्स म्हणून नाही राहायचंय तुमच्या सोबत, दोस्त म्हणून राहायचंय. आणि एकदा का तुमची दोस्ती मिळवली की मग बघाच, तुमची लवशिप पण मी जिंकेनच. आणि हा आपला शब्द आहे बरं का. हा आपला शब्द म्हणजे कुणी नाहीये, पण मीच म्हणतो. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. हा, बंगल्यात नोकर नाही तर फारच हाल झालेत. काय बंगल्यात येताना कोणी बघितलं नाही ना तुला? हुशार आहेस. आता सांगितलेलं काम जसंच्या तसं झालं पाहिजे. हे घे, पळ चल. आणखी बडूला विचारू का त्या जळक्या घरापाशी का गेल्या होत्या ते? मगाशी आईस्क्रीम खाताना राहून गेलं, पण आता समजलं नाही तर झोप पण लागणार नाही. नेमकं काय कनेक्शन असेल त्यांचं?
झोप पण लागना झाली. हानकी बडीव झोपल्यात का जागेत? तोंड त्या बाजूला करून झोपल्यात त्यामुळं कळत पण नाही. बघू काही जाग आहेत का? वैदे झोपल्यात काय? ओ हानकी बडीव, हानकी बडीव, झोपलेत काय तुम्ही? झोपायची वेळ तर झोपणारच ना माणूस. नाही बरोबर आहे तुमचं. ते मला तुम्हाला हे विचारायचं होतं का, मगाशी तुम्ही गाडीतनं उतरून रागा रागा कुठं निघून गेला होता? बोला की, कुठं गेला? तुझ्या बडबडीपासून सुटका मिळेल ना अशा ठिकाणी गेले होते, तिथे शांत वाटेल मला. पण रमावती तशी कुठली जागा आहे जिथं गेल्यावर मन शांत होतं? तुला काय करायचंय? हा, तुला कशाला नसत्या चौकशी असतात नेहमी? आहे एक ठिकाण. तुम्ही देवळात गेला असाल ना? नाही, देवळातच गेला असणार तुम्ही, मला माहिती आहे ना. मला पण तेच वाटलं होतं, तुम्ही देवळातच गेला असणार म्हणून. बरं झालं तुमचं मन शांत झालं ते. चला झोपा तुम्ही, झोपा. आणखी बडीव, मला माहिती आहे तुम्ही त्या जळक्या घराजवळ गेल्या होत्या. सांगत नाहीत म्हणजे काहीतरी कनेक्शन आहे. पण आणखी बडीव असं का म्हणाल्या की त्या घराजवळ गेलं की त्यांना बरं वाटतंय, मन शांत होतंय म्हणून? त्या उलट त्या जळक्या घराचं नाव जरी निघालं तरी माझा राग राग होतोय. आणखी बडीव, तुमचा आणि त्या घराचा काय संबंध आहे? बसा ना प्लीज. बसा ताई, काही हरकत नाही. बिस्किट पण घ्या आणि आरामात बसून चहा घ्या. ताई, मला माहिती आहे की फक्त 4 दिवसांचं काम आहे, पण जर तुम्ही आलात ना तर खरंच खरंच खूप मदत होईल मला. जमेल ना तुम्हाला? अहो ताई, ठीक आहे, बसा ना प्लीज, बसा. कोण आहेत ह्या? अर्चना ताई आहेत ह्या, आपल्याकडे कामासाठी येणार आहे. नमस्कार. बर, नक्की कोण कोणाकडे काम मागायला आले? सून आहे ती मक्तेदारांची, ती उभी राहिलीये आणि तुम्ही मस्त आयटीत बसून चहा बिस्किट. छान चाललंय. अहो ताई, नाही ताई, वैदेही ताई म्हटलं म्हणून मी तिथे. अहो ताई, ठीक आहे, इट्स ओके, काहीच हरकत नाही. बरं, तुम्हाला जमेल नाही यायला? काय हो, नाही जमणार ना? कसं जमल? अगं वैदेही, तुझ्या 4 दिवसाच्या कामासाठी ते त्यांच्या महिन्याभराचं काम कसं काय बुडवून येतील बरं? ताई, हे बघा, तुम्ही काय लय टेन्शन घेऊ नका, स्पष्ट सांगा तिला, ती काहीच म्हणणार नाही तुम्हाला. ताई, खरंच मी काही बोलणार नाहीये तुम्हाला. मी अगदीच तुमची परिस्थिती समजू शकते, पण तुम्ही आलात ना तर खरंच आवडेल मला.
वैदेहीताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका बघा, मी नक्की येईल. ए बाई, हे बघ, तू हो म्हणतेस खरं, पण 4 दिवसाच्या कामासाठी तुला अख्ख्या महिन्याभराचा पगार मिळणार नाही बरं का. वैदेही, तू असलं काय बोलून बसलेलीस ना यांच्या बरोबर. बया, माईच्या मागं कसल्या पण रीती पाडू नकोस बरं का. तुझ्याकडे 4 दिवस अधिकार काय दिले, तू तर घरातल्या नोकरांच्या पोटावरच पाय द्यायला निघालीस की. हा ताई, कसं आहे माहितीये का, आमचे नोकर लय वर्षापासूनचे तो, त्यांना असं अचानकच काही कामावरनं काढणार ना, बरोबर नाही दिसत का नाही. शलाकाताई, मी कोणालाही कामावरनं काढणार नाही. कसं ना अर्चनाताई, आमच्या घरी जे नोकर असतात ना ते आत्ता सुट्टीवर गेलेत, म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता. पण जर तुम्ही काम छान केलं ना तर मी शब्द देते तुम्हाला, मी स्वतः माईसाहेबांशी बोलेन. मी रिक्वेस्ट करेन त्यांना की तुम्हाला कामावर ठेवून घ्यायला. तर आधीच काय कमी नोकर आहेत घरात, त्यात तू अजून एक भर करायला लागलीस. अगं, ही अनोळखी बाई, तिने या घराची काय वाट लावली तर तू निस्तरत बसणारच का. ताई, असलं काय बी होणार नाही बरं का. तुम्ही उगाच कसल्या तरी अपेक्षा ठेवू नका. अर्चनाताई, तुम्ही घाबरू नका हा आमच्या शलाकाताईंना. नाही म्हणजे असं सुरुवातीला वाटतं की त्या रागीट आहेत किंवा त्या चिडून बोलतायत, पण असं अजिबात नाहीये. प्रेमळ आहेत त्या. आणि राहिला मुद्दा पैशांचा, तर तुम्ही जितके पैसे मागितले तितके तर मी तुम्हाला देणारच आहे. पण जर तुम्ही हे घर आपलं समजून काम केलं ना, मी स्वतः तुमचा पगार वाढवून देईन. अहो वैदेहीताई, पैशांचा काही प्रश्नच नाहीये. तुम्ही जेवढे ठरवलेत ना तेवढेच द्या. आणि तसंही माईंच्या बंगल्यावर काम करायची संधी सगळ्यांना नाही मिळत. तुम्ही काही काळजी करू नका बघा, मी नक्की येईल. ही तर वैदेहीपेक्षा आगाऊ आहे, एवढं सांगून पण काम करणारच म्हणती. मला वाटतंय हिची पण कंबर ढिल्ली करायला लागते, म्हणजे मग परत बंगल्याकडे पाऊलच नाही टाकणार. आणि ह्या घराला मी अगदी आपलं घर समजून काळजी घेईल. थँक्यू सो मच. तुम्ही जा, तुम्ही तुमचं घर आवरून मग याल ना. हो. आहो ताई, काय करताय, लहान आहे मी तुमच्यापेक्षा. मी मोठी आहे बर का. असू द्या कसं लाव. मामा, तुम्ही आलात म्हणजे माईसाहेब पण आलात का? नाही, माई नाही आल्या, मीच आलो एकटा. आज गुरुवार आहे ना, म्हणून आलोय. गुरुवार म्हणजे कळलं नाही मला. काय सून बाई, तुम्हाला गुरुवारचं महात्म्य नाही माहिती का? हा, दर गुरुवारी माई आपल्या गावात न्याय करतात. चावडी भरते इथं, माईची चावडी. शलाकाताई, चावडी नाही, कोर्ट म्हणतात त्याला. जसा सुप्रीम कोर्ट असतो, हाय कोर्ट असतो, तसाच रमावतीमध्ये माईंचा कोर्ट भरतो. लोक त्यांच्या समस्या घेऊन येतात, त्याच्यावर माई न्यायनिवाडा करतात. आज माई नाही गावात, पण तरीही कोर्ट भरणार. पण मामा, आज न्यायनिवाडा कोण करणार? कोण करणार म्हणजे सूनबाई करणार. तसंही तुम्हाला न्यायाची बाजू घ्यायला आवडते ना. कसं आहे सूनबाई, प्रॉब्लेम सांगणं सोपं असतं, पण ते सोडवणं अवघड असते. त्याच्यासाठी कसब लागते, आणि ती कसब माईंनी तुमच्यात बघितली, म्हणून घराच्या किल्ल्यात तुमच्या हातात दिल्या. आजचा कोर्ट तुम्ही सांभाळायचा. हो मामा, अचानक मी हे कसं करणार आहे? हा माईंचा आदेश आहे, आणि माईंचा आदेश ते व्हायलाच पाहिजे. या माईंचा कोर्ट तुम्हाला नीट समजावून सांगतो.
यालाच म्हणायचं बोला फुलाला गाठ पडणं. आता ह्या टवळीची जिरवायला ना मला मज्जा येणार आहे. मामा मामा एकदम देवासारखं प्रकट झालायस बघ. आता तू पण बघ हिच्या कोर्टाचा कसा फाज्जा उडवते ते. कसं करायचं हे? अरे अरे देश प्रताप सुरकुती पडते अरे परमनंट सुरकुती होऊन जाईल ती आता. जरा गोंडस कसं करतोय काय माहिती हे सगळं. जमतंय? नाही जमत आहे. दे मी करते. दे. नाही करतो मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? करतो मी. जळताय तिकडे. नाही कपडे जास्त झाले तुला का स्वतःचा शब्द खरा करायचा असतो? हो तसं काही नाही. मला शिकायचंय ना. शिकतोय मी. हा आणि तुम्हाला शब्द दिलाय बरं का. त्यामुळं मी आता करणार. आता मी स्वतः माझे कपडे इस्त्री करणार. हा आज शर्ट जळलं तरी चालेल, हात भाजला तरी चालेल, पण मी आज स्वतः इस्त्री करणार आणि ती सुद्धा एकदम कडक. आता एकदा का मी प्रो झालो की मग तुमच्या साड्या. बाई तुमची साडी काढून ठेवा. हे म्हणजे इस्त्री करायला. हो कसं करते ते काय माहिती. पाणी कुठून पडते. ओ माय गॉड. कोणी अधिकार दिला तुम्हाला? हा सांगा ना, कोणी अधिकार दिला तुम्हाला? हा तुम्ही टच कसं केलं मला? टच नॉट अलाउड आहे ना. मग कसं काय तुम्ही टच केलं मला? सांगा ना, टच कसं केलं तुम्ही मला? अरे मूर्ख, तोंडाला येईल ते बोलायचं का? मी नाही टच केलं तुला. तू पडणार होतास, कळलं? सावरलं मी तुला, सांभाळलं. तू ना थँक्यू म्हण मला. ओ तुम्ही सॉरी म्हणा. मी पडलो असतो तर पडू द्यायचं ना. काय झालं असतं एवढं. पण टच कसं केलं तुम्ही मला? टच नॉट अलाउड असतं ना. टच कसं काय केलं तुम्ही मला? हा गवत केली. गंमत केलीस? जर परत आयुष्यात अशी गंमत केलीस ना, इतकं जोरात मारेन ना मी तुला. हायो टच न करता कसं मारणार तुम्ही? मला बघायचंच आहे. दाखवते ना टच न करता कसं मारायचं नाही. हे आता सांगते तुला. मी इस्त्री करतोय. जवळ येऊ नका माझ्या. हा लागलं बिगलं तर उगाच. मी देऊ का इस्त्री करून? म्हणजे एकदा बघ तू आणि मग तू कर. नाही नको. आता कॉन्फिडन्स आलाय मला थोडा. होईल. पाणी कसं सांगते काय माहिती.
तेजप्रताप, एक बोलायचं होतं. बोला की. ते गुरुवारी माईसाहेबांचा कोर्ट असतो ना? हा मग, आणि आजच नाही, कित्येक वर्ष सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे काय, माईंच्या कोर्टामुळे कित्येक लोकांना खऱ्या कोर्टाची पायरी चढायची वेळच येत नाही, कारण सगळे फैसले माईंच्या कोर्टातच होतात, एकदम सटासट. हा जालिंदर मामांनी सांगितलं की माईसाहेबांनी आज ती जबाबदारी मला दिली आहे. हा मग काय, हो भारीच की, मग चांगलंच आहे की. अहो ही अशी संधी रोज रोज चालून येत नाही. हा, हे जर तुम्ही काम केलं आणि माईंच्या गैरहजेरीत जर योग्य न्याय निवाडा केला ना, माई तुमचं कौतुक करतील, त्यांना तुमचा अभिमान वाटेल. करा करा, तुम्ही हँडल करा, आणि मला माहिती आहे ना तुम्ही चांगलंच हँडल करणार. तेजप्रताप, तुला कळत नाहीये मी काय बोलते ते. हे बघ, हे असं काहीच मी कधीच केलं नाहीये. मला नाही जमणार हे, मला खरंच नाही हँडल करणार. तू मुलगा आहेस की नाही त्यांचा, तू बघितलं असेल ना हे, तू कर नाही. हा, तू सांगशील का जालिंदर मामाला की तू करशील का मी सांगू? मी आता त्यांना सांगून येते की थांबा थांबा, ऐका, काय बोलताय तुम्ही? नाही जमणार, कसं जमणार तुम्हाला? माझं नाव घ्या, सगळं जमल. चेष्टा करतोयस? जोक करते मी? हे बघ, खरंच नाही जमणार मला. अहो ऐका, माझं जमल तुम्हाला, मी सांगतो ना तुम्हाला. आणि माईंचा तुमच्यावर विश्वास आहे, आणि तुम्ही भारी काम कराल, हा माझा विश्वास आहे. अरे पण असं अचानक कोण कसं करतं? वैदी, ही अशी संधी रोज रोज चालून येत नसते हो. या संधीचं सोनं करा, माईंचा विश्वास खरा करा, आणि जमल तुम्हाला. मी सांगतो ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं चला, मी आता निघतो, जरा एक काम आहे महत्वाचं. आणि आलो की बघतो ना तुमचा न्याय निवाडा. मला तुम्हाला न्याय निवाडा करताना बघताना लय आवडेल. ऑल द बेस्ट. आणखी वाढीव होऊन जाऊ दे न्याय निवाडा. हा, येतो. घर खर्च किराणा 9,000 रुपये, लाईट बिल 1,400 रुपये, गॅस टाकी 1,800 रुपये. अरे काय नुसता वेस्टेज चाललाय. परसात जाऊन बघा किती झालंय ते. काय अरे, माईसाहेबांची भाई असू ना आपण, तरी त्यांच्यासारखे श्रीमंत नाहीत. आपल्याला पैशाचं हे असं वेस्टेज परवडणार नाहीये. हे बघ, अगदी खरंय. अरे हो, आलो दम की जरा जीव काढतो काय माझा आता. अरे आलो, कोणाचा जीव चाललाय माझ्या वाचून. आलो म्हणलं तर थांब की. काय कोण आहे आता? नमस्कार. हा, तुम्ही? काल एवढी जमीन खोदून खोदून एवढं तुकडं बी नाही सापडला. आता काय आहे? हा, काय धनाजी जगतापचं घर म्हणजे मंदिरावाने वाटतंय तुम्हाला रोज रोज यायला, आहे की नाही? तुम्हाला मी एकदाच सांगतो, माईसाहेब मक्तेदारांचा व्यायी आहे मी. माझ्याशी जपून वागायचं, नाहीतर चालायचं. निघा निघा. हे बघा धनाजीराव, मी ते मजा मारायला नाही आलोय. आमच्या मोठ्या साहेबांनी बोलावलंय तुम्हाला, म्हणून घ्यायला आलोय. नाही, काल तुम्ही लई त्वऱ्यात आले होते सगळे, काही सापडलं नाही, तसेच हात हलवत माघारी गेले. मग आत्ता तुमच्या साहेबाच्या हाताला काय ढेकलं लागणार आहे? फारच सुरमट हात हो तुम्ही. हे बघा, आमच्या साहेबांच्या हाती काय लागेल काय नाही लागेल ती चौकशी आणि ती कळेलच. तुम्ही चला. म्हणजे तुम्ही माझी चिता खरंच रचली आहे का काय? आणि आता उत्तरक्रियेसाठीच बोलवायला आलात? चला पेटवा एकदाच मला, म्हणजे तुमच्याही जीवाला शांतता. येत आहे ना की आणू पोलिसांना? अरे येतोय ना, मी कवा नाही म्हणलंय. चला तुम्ही व्हा पुढं, मी जरा थोडंसं आवरून येतोच चप्पल विप्पल घालून. चला. काय वेळ प्रसंगी गाढवाला बी गणपतराव म्हणावं लागते. चला. ताई, अरे
ताई अरे काय रे हा गाडी ठोकते तो ठोकतो वर पळून जातो का? अहो पळून कशाला जाईन मी? काळजीने उतरत होतो, तुम्हाला लागलं नाही ना? लागलं? अरे थोडक्यात वाचली तू तर आम्हाला मारायलाच निघाला होतास. काय बोलताय तुम्ही हे? काय बोलताय? काय बोलताय? काय चुकीचं बोलले मी? हा तुमच्याकडे मोठ्या गाड्या आल्या म्हणजे काय विमान चालवत आहे असं वाटतं का तुम्हाला? कोण रे तू? हा कोण आहे? फिल्मचा हिरो जो स्टंट करणार आणि गरीब लोकांना त्याच्या गाडीच्या खाली चिरडणार. उतर खाली, उतर. बघू दे मला, उतर खाली. उतरतो ना, मी काय घाबरतो काय? असं काय बोलताय मला कळत नाही. तुम्ही काय झालंय बघू, काय झालंय? अगं हा तर माई साहेब मक्तेदारांचा मुलगा आहे, तेज प्रताप मक्तेदार. माई साहेबांचा मुलगा? मग काय लोकांचा जीव घ्यायचा मक्ता घेतलाय काय ना? हा असशील तू माई साहेबांचा मुलगा, पण मी पण माली आहे, मालविका उर्फ माली. आपला नाद करायचा नाही. हा नाही ते सगळं ठीकच आहे, तुमचं नाव पण छानच आहे, पण या सगळ्यात माझी काहीच चूक नाही बरं का. झालंय काय माहितीये का, तुम्ही रॉंग साईडने आलाय. हा तुम्ही रॉंग साईडने आलाय. मी स्लो होतो म्हणून बरं झालं, वेळेवर ब्रेक दाबला म्हणून संकट टळलं. कसला खोटारडा आहेस रे. बघा कसला खोटारडा आहेस तू. हा एक तर तू स्पीडने आलास, वर आमच्या गाडीला ठोकलंस आणि आता आम्हालाच खोटं ठरवतोय. इथे सीसीटीव्ही आहे का? हा सीसीटीव्ही आहे इथे सीसीटीव्ही असला पाहिजे होता म्हणजे तुला कळलं असतं. नाही असतं तर बरं झालं असतं, सगळं खरं कळलं असतं ना काय असतं ते. हे बघा ताई, चूक तुमची आहे, त्यामुळे चूक मान्य करा. गाडी उचला, निघायचं. चला चला निघायचं. गाडीला हात लावायचा नाही. माई साहेबांचा पोरगा म्हणून काही करशील का? बघा माई साहेब, रमावतीची आई आणि त्यांचा पोरगा कशी दमदाटी करतोय बघा. हे बघा ताई, तुम्ही माई साहेबांचा उल्लेख परत करू नका. यात माई साहेबांचा काही संबंध नाहीये, कळलं? आपण बोलतोय ना, मग आपण बोलूया ना शांततेत. आपण बोलूया. वा रे वा, राजकारणाचा पोरगा हरामखोर असतात म्हणतात ना, तसलाच आहे तू, हरामखोर. ताई तोंड सामावून बोला, तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही बरं का. मी तुम्हाला मगापासून शांततेत सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही माझ्याच ओरडताय परत. हे बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितले, तुम्ही रॉंग साईडने आलाय. मी वेळेवर ब्रेक दाबला म्हणून संकट टळलं आणि तुम्ही माझ्यावर आरोप करताय परत. नाही तुम्हाला वाटत असेल ही माणसं जमवून राडा करून काय होणार असेल तर तसलं काय होणार नाही, सांगून ठेवतो. धमकी देतोय मला? हा बघा, माई साहेबांचा पोरगा धमकी देतोय. मी धमकी नाही देते, नीट समजावून सांगतोय. बघा कसं समजावून सांगतोय. बघा दमदाटी करतोय, एका बाईशी कशी घाण बोलतोय. बघा कसले आरोप करतोय. बघा माई साहेबांचा पोरगा बघा कसा करतोय. मी तुला शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही. काय करताय तुम्ही? अहो चावी कशाला करताय? चावी द्यायचं, माझ्या गाडीला टच नाही करत. चावी द्यायचं, चावी द्या पहिली. माई साहेबांच्या पोरांनी ढकललं. आई पाय मोडला माझा. आई ग, बघा कसा धक्का दिला. बघा तुम्ही बघताय ना सगळे. पास झालं ताई, नाही झाली तुमची नाटकं. ऐकून घेतो म्हणून काय बोलणार तुम्ही? हा तू काय बघतोय? गाडी उचल, मार रे. लई झाली तुमची नाटकं. हा तुम्ही काय कामं नाही का तुम्हाला? चला बाजूला चला. करा काय करायचं ते करा. तू काय रेकॉर्ड करतोय? काय रेकॉर्ड करतोय? काय करायचं ते कर. मी नाही घाबरत कोणाला. करा काय करायचं ते, मी नाही घाबरत कोणाला. बघा काय कसं दाबून गेला मला, दमदाटी करून चाललाय. बघा कसा. मी नाही घाबरत तुम्हाला. नाही मी पण बघून घेतो ना. हा बघा माई साहेबांचा मुलगा बघा कशी एका मुलीची छेड काढून गेला. कसा धक्का लावून गेला. बघा सगळे जण कसा धक्का देऊन गेलाय. बघा जरा तुम्ही पण. घर सांभाळायला सांगितलं तोपर्यंत ठीक होतं. माईसाहेबांचं कोर्ट कसं सांभाळणार आहे मी? एवढी मोठी जबाबदारी अचानक.
खरंच 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मी जस्ट तुला कॉल करणार होते. ऐक ना, मला तुला एक गोष्ट सांगत. आई, तू रडतीयस का? एक मिनिट आई. आई काय झालंय? काही झालंय का परत? ताई ओके आहे ना? का पप्पा काही बोलले तुला? त्यांची तब्येत बरी आहे का? पप्पा काही नाही बोलले. काय सांगू अगं वैदू तुला, रोज रोज आपलं तेच. मला काहीच कळणं झालंय अगं. आई माझा ऐक. तू शांत हो. हा, शांत हो, रडू नकोस. एक मिनिट, मला प्लीज स्पष्ट सांगशील का काय झालंय ते? अगं ते इन्कम टॅक्सचे अधिकारी आले होते बघ घरी. हो आले होते. मग? अगं ते परत आले होते. काय? परत का आले होते ते? एक मिनिट. त्यांनी काही सांगितलं काही? का आले होते? कशासाठी आले होते? का मागच्या वेळेस काही सापडलं नाही म्हणून आले होते? आई खूप पसारा केलाय का त्यांनी? खूप नासधूस केली का? नाही अगं, घरी काही नाही केलं. पण ते तुझ्या पप्पांना घेऊन गेले. त्यांच्या मोठ्या साहेबांना काहीतरी बोलायचं म्हणे त्यांच्याशी. पप्पांना घेऊन गेले? आई हे काय सुरू आहे ना, मला पण नाही कळत आहे अगं. अगं तेच तर, मला काहीच सुधरत नाही अगं. काय सुरू आहे म्हणजे कधी ना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं असे दिवस बघायला मिळतील बघ. काशीना तर काय सुरू आहे? आई ऐक, तू शांत हो. हा, मी बघते, मी प्रयत्न करते शोध लावायचा काय सुरू आहे त्याचा. काही झालं तर मला कळवशील नक्की. बर ठीक आहे, ठेवते मी. काळजी घ्या, रडू नकोस. काय सुरू आहे माझ्या घरच्यांसोबत? इन्कम टॅक्सची रेड, आज पप्पांना घेऊन जाणं, हे काहीच कळत नाहीये मला. कोणी मुद्दाम केलं असेल का हे? मागच्या वेळेस शालिंदर मामांनी मदत केली होती, मग आता परत त्यांना रिक्वेस्ट करावी लागेल का? हे इन्कम टॅक्सवाले, घराची जबाबदारी, माईसाहेबांचं कोर्ट, सगळं एकत्र झालंय.